ऑनलाइन पर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स की बेस्ट डील ढूंढ रहे हो तो उल्लासनगर शिवाजी चौक पर मिलेगी सबसे सस्ती डील, सिर्फ महालक्ष्मी सेल्स पर। यहाँ पर अवेलेबल है प्रीमियम टीवी, वॉशिंग मशीन, फ्रिज में भी बहुत सारे ऑप्शंस मिल जाएंगे, डबल डोर एंड सिंगल डोर में भी। एसी, एयर कूलर, टीजी कूलर, डीप फ्रीजर, आटा चक्की, लैपटॉप, वाटर प्यूरिफायर, होम थिएटर, इन्वर्टर, बैटरीज। बेस्ट ऑफर्स के लिए विजिट कीजिए महालक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्लासनगर 3। नमस्कार, मैं प्रेम जामदानी, आप देख रहे हैं उल्लास जांबाज न्यूज। शहर की ताजा तरीन खबरों से बने रहने के लिए उल्लास जांबाज यूट्यूब चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन को। मनसे के शहर अध्यक्ष रहे संजय घुगे द्वारा अचानक मनसे को जय महाराष्ट्र कहते हुए भाजपा का दामन थामने से पार्टी कार्यकर्ताओं में तीव्र आक्रोश फैल गया है। आरोप है कि संजय घुगे ने देर रात चोरी छिपे तरीके से पक्ष प्रवेश किया, जिससे मनसे कार्यकर्ताओं की भावनाएं आहत हुई हैं। शहर अध्यक्ष सचिन बेंडके के नेतृत्व में रविवार को शहर भर में मनसे कार्यकर्ताओं ने विरोध प्रदर्शन किया। कार्यकर्ताओं का कहना है कि चुनाव के एंड मौके पर पार्टी छोड़ना सरासर गलत और विश्वासघात है। संजय घुगे जिस अध्यक्ष पद पर कार्यरत थे, उसका एक अलग ही महत्व और जिम्मेदारी होती है, लेकिन उन्होंने पद और पार्टी दोनों की गरिमा को ठेस पहुँचाई है। नाराज कार्यकर्ताओं ने शहर की सभी शाखाओं से संजय घुगे के नाम और फोटो हटाकर अपना विरोध दर्ज कराया। मनसे कार्यकर्ताओं ने स्पष्ट किया कि ऐसे अवसरवादी कदमों को पार्टी कभी स्वीकार नहीं करेगी और जनता के बीच सच्चाई सामने लाई जाएगी। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। आज निवडणुकीच्या ऐन मोक्यावर आमचे काही पदाधिकारीच बोलायला लागल। तो कुठला मोठा शहर अध्यक्ष नव्हता आमच्या पक्षासाठी। 15 वर्षात काय कामं तर केलेच नाही त्यांनी पक्षासाठी, पक्ष वाढवण्यासाठी। आज त्यांनी ऐन मोक्यावर 2 दिवस राहिलेत फॉर्म भरायला। त्यांनी बीजेपीत प्रवेश केलाय, पण त्या प्रवेशाला आम्ही कुठेच हळहळ करत नाहीये किंवा आम्ही कमजोर पडणार नाही। आम्ही पूर्ण उल्हासनगर मध्ये मनसे ताकदीने लढणार आहे। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। मी आपला योगीराज देशमुख, एक मनसे कार्यकर्ता। आज आपल्याला सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे उल्हासनगर शहरात जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष आहेत संजय घुगे यांना असं वाटत होतं कुठंतरी मी एक पक्ष चालवतो आणि मी आहे म्हणूनच पूर्ण शहरात मनसे, पण याचा त्यांचा गैरसमज आहे। आज त्यांनी जी गद्दारी केली पक्षासंघ एकदम निंदनीय आहे। आज तुम्ही कुठल्या पदावर आहेत, काय पदावर आहेत आणि तुम्ही अशी गद्दारी करता पक्षासंघ। थोडं तरी तुम्हाला आधी राज साहेबांच्या उपकारांची, माननीय जे आमचे आमदार आहेत, माजी आमदार राजूदादा साहेब पाटील यांच्या उपकाराची थोडी तरी तुम्हाला जाण पाहिजे होती की ऐन इलेक्शनच्या मोक्यावर 2 दिवस इलेक्शन राहिले आणि तुम्ही असं गपचूप रात्रीच्या 2-2:30 वाजता भाजपामध्ये प्रवेश करता। थोडी तरी मनाला काय वाटली पाहिजे होती, अरे आपण काय करतोय, कुणा संग गद्दारी करतो। ज्या पक्षामुळे आणि ज्या राजूदादा पाटीलमुळे आज तुमचं पूर्ण शहरभरात नाव होतं, हे बाबा उल्हासनगर शहराचे शहर अध्यक्ष आहेत आणि तुम्ही अशी गद्दारी करावी हे एकदम निंदनीय आहे।
आज 18 ते 20 वर्ष झालं पक्ष वाढवण्यासाठी तर तुम्ही काही केलं नाही, पण ऐन टाकायला जो धोका दिलाय तो एकदम निंदनीय. आमच्याकडे शब्दच नाहीत काय बोलायला. आम्हाला तुमच्यावर मान होता की एक मराठी माणूस आपला काहीतरी आहे शहराध्यक्ष, तो ऐन इलेक्शनामध्ये काहीतरी आपलं करण, शहराचं नाव रोशन, पण त्यांनीच पक्षाची गद्दारी केली. आज काय बोलावं. आज आमच्या जे उल्हासनगरचे शेकडो कार्यकर्ते मनसेचे, असंख्य त्यांचे असे उपशहर अध्यक्ष जे आमचे सचिन बेंडके साहेब, यांना असंख्य असे फोन आले, साहेब काय झालं. पण आमचे जे उपशहर अध्यक्ष सचिन बेंडके साहेब यांनी सांगितलंय खचायचं नाही, बिंदासपणे लढायचं, जे काय होईल, कोण तुम्हाला काय बोललं तर मी खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभा आहे. आणि आम्ही पण आता जे आमचे उपशहर अध्यक्ष सचिन बेंडके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही इलेक्शन होणार आहे त्या इलेक्शनला समोर मोठ्या जोराने काम करू. आणि जे आमचे मनसेचे पदाधिकारी आहेत आणि ते पण मोठे जोराने काम करतील. जो त्यांनी काल जो निंदनीय प्रकार केला त्याच्यामुळे असंख्य असे शेकडो कार्यकर्त्यांच्या मनात एक रागाचं वातावरण आहे. त्यामुळे जे आमचे उपशहर अध्यक्ष सचिन बेंडके साहेब यांनी ठरवले, ज्या ज्या शाखेवर मध्यवर्ती कार्यालयावर शहर अध्यक्षांचं नाव का असेल तिथे नाव त्यांचं काढण्यात येईल. आणि तसंच आता हे जे मध्यवर्ती कार्यालय सेंट्रल हॉस्पिटलच्या बाजू त्या तिथं पण त्यांचं मध्यवर्ती कार्यालयावर नाव होतं शहर अध्यक्ष म्हणून, ते नाव आता आमचे जे कार्यकर्ते आम्ही ते नाव काढण्यात आलं आहे. आणि हे सर्व काय पुढे जे मार्गदर्शन होणार आहे ते आमचे उपशहर अध्यक्ष सचिन बेंडके साहेब करतील. आणि हे जे वरिष्ठ आहेत आमचे जसे यांचं पण आम्ही मार्गदर्शन घेऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र. सेनेचा विजय असो, हम तुम्हारे साथ है.